हॅलो एव्हरीवन, माझं नाव ज्योत्स्ना आहे आणि आज आपण केमिस्ट्री स्टार्ट करणार आहोत. सो बेसिकली याच्यामध्ये आपला जो चॅप्टर आहे जो आज आपण स्टार्ट करणार आहोत तो आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन अँड अरीन्स. सो चॅप्टरचं नाव मी इथे लिहिते पहिले. चॅप्टरचं नाव आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन अँड अरीन. सो बेसिकली पहिले तर चॅप्टरचं जे नाव आहे त्याचं मिनिंग आपण समजावून घेऊया. सो ह्याच्यामध्ये जो हॅलोजन आहे, हॅलोजन म्हणजे काय तर तुम्ही पिरियॉडिक टेबल 11वी शिकलेला, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये जो ग्रुप 17 आहे, बरोबर आहे, त्याच्यामध्ये कुठले कुठले एलिमेंट येतात, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि ॲस्टॅटिन येतो. सो त्याचा काही जास्त स्टडी झालेला नाही, पण वेल स्टडी कोणाकोणाचे झालेले आहेत, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. तर हे आपण हॅलोजन आहे, ठीक आहे. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन अँड अरीन. सो याच्यामधला अल्केन म्हणजे काय ते बघून घेऊया आपण. अल्केन म्हणजे काय तर सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन. अल्केन म्हणजे काय तर सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड फक्त प्रेझेंट असतात. तिथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट नसतात, ठीक आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट नसतात. सो त्याला आपण बोलतो सॅच्युरेटेड. ॲलिफॅटिक म्हणजे काय तर चेन कंपाऊंड वगैरे असे जे असतात ते. आणि हायड्रोकार्बन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन असे दोन एलिमेंट असतात, त्यांना आपण हायड्रोकार्बन बोलतो, ठीक आहे. समजलं इथपर्यंत. सो अल्केन म्हणजे काय तर अल्केन्स आर सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स अँड अरीन्स. अरीन मीन्स व्हॉट, अरीन मीन्स ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. आता ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन म्हणजे काय तर ॲरोमॅटिक कंपाऊंड सुद्धा तुम्ही 11वीला शिकलेला. तर ॲरोमॅटिक म्हणजे काय तर कंपाऊंड कसा असला पाहिजे, तो त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स असे आहेत, तो सायक्लिक असला पाहिजे, त्यांच्यामध्ये कॉन्जुगेशन असलं पाहिजे आणि अजून काय असलं पाहिजे तर त्यांनी हकेल रूल फॉलो केला पाहिजे, म्हणजेच 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स त्यांच्यामध्ये असले पाहिजे, बरोबर आहे. ॲरोमॅटिक कंपाऊंडचा स्टडी तुमचा झालेला आहे, तरी पण पुन्हा एकदा रिकॉल करून घेते तुमच्याकडनं. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणजे कोणते कंपाऊंड जे की सायक्लिक असतात, ज्यांच्यामध्ये कॉन्जुगेशन असतं. कॉन्जुगेशन म्हणजे काय तर अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, म्हणजे एकदा डबल बॉन्ड आला की त्याच्या पुढे सिंगल बॉन्ड, त्याच्या पुढे डबल बॉन्ड, त्याच्या पुढे सिंगल बॉन्ड, ओके, त्याला कॉन्जुगेशन होतो. आणि 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स म्हणजे जे काही डबल बॉन्डचे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना आपण पाय इलेक्ट्रॉन्स बोलतो. ते किती असले पाहिजे तर एवढे असले पाहिजे, 4n+2, ओके. हियर n इज 0 1 2 3 वगैरे, ठीक आहे, समजलं. सो हे झाले ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम, ठीक आहे. सो ह्यांचे डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय तर आता डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय तर ह्या कंपाऊंड पासून म्हणजेच अल्केन किंवा अरीन पासून जे आपल्याला त्यांच्यावर एखादी रिॲक्शन करून आपल्याला जे प्रॉडक्ट भेटतात, ओके, तर ते असतात त्यांचे डेरिव्हेटिव्ह, म्हणजेच ह्याचं प्रॉडक्ट कंपाऊंड. कशाचं, अल्केनचं आणि अरीनचं. सो बेसिकली ह्या चॅप्टरचं मीनिंग किंवा नावाचं मीनिंग एवढंच आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन अँड अरीन. म्हणजे बेसिकली ह्याच्यामध्ये होतं काय, अल्केन किंवा अरीन मधला एखादा जर हायड्रोजन, एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त हायड्रोजन जर आपण हॅलोजनने रिप्लेस करत असू तर आपल्याला जो कंपाऊंड भेटतो तो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन अँड अरीन असतो. समजलं. मी डेफिनेशन एकदा लिहून देते, तुम्हाला हे कळलंय का बघा, पुन्हा एकदा सांगते. हॅलोजन म्हणजे काय तर क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे हॅलोजन आहे. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय तर एखादी रिॲक्शन एखाद्या स्टार्टिंग मटेरियलवर रिॲक्शन कॅरी आउट केली आहे, तो त्याचा जो प्रॉडक्ट भेटलेला आहे तो त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो, ओके, तर तो प्रॉडक्ट कंपाऊंड. अल्केन म्हणजे काय तर सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन आणि अरीन म्हणजे काय तर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. सो बेसिकली आता ह्या हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे आपण एक डेफिनेशन लिहून घेऊ.
when one or more hydrogen atom of alkane is are replaced by halogen atom, then resulting compound known as halogen derivative of alkane. So basically बघा, पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करते याच्यामध्ये तुम्हाला. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन म्हणजे काय? तर अल्केन मधला एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम जर रिप्लेस होत असतील कोणा थ्रू? हॅलोजन मधून रिप्लेस होत असतील, म्हणजे हायड्रोजनच्या जागी हॅलोजन येत असेल तर त्याला आपण त्या रिझल्टिंग कंपाऊंडला काय बोलतो? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. ठीक आहे. त्याचे एक एक्झाम्पल घेते म्हणजे तुम्हाला ते सविस्तर कळेल. एक्झाम्पल घेतलेलं आहे, एक सिंपल अल्केन घेतलेला आहे, तो आहे CH4. काय आहे? CH4. सो याचं नाव आहे मिथेन. मी याचं नाव देते मिथेन. ओके. त्याच्यावर एखादी रिएक्शन केलेली आहे. रिएक्शन कुठली केलेली आहे? आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बघायचे म्हणजे फक्त हॅलोजनेशन करावं लागेल. सो मी इथे हॅलोजनेशन केलेलं आहे. हॅलोजनेशन केलेलं आहे. बघा ना आता प्रॉडक्ट मध्ये काय चेंज होतो, म्हणजे रिएक्टंट टू प्रॉडक्ट काय चेंज होतं बघा. पहिल्या स्टेप मध्ये काय होतं? एक हायड्रोजन रिमूव्ह आउट होतो. एक जो हायड्रोजन आहे तो रिमूव्ह आउट होतो. कशाने? तर Cl ने. ठीक आहे. आला हायड्रोजनच्या ऐवजी Cl. बघा आपली डेफिनेशन, when one hydrogen atom of alkane is replaced by halogen atom, then resulting compound is known as halogen derivative of alkane. ठीक आहे. तर ह्याचं नाव अगोदर लिहून ठेवते. ह्याचं नाव आहे मिथिल क्लोराइड. काय नाव आहे ह्याचं? मिथिल क्लोराइड. ठीक आहे. सो आता हा झालेला आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. मिथेनचा हा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे. सो याच्या पुढे ही जर रिएक्शन कंटिन्यू होत राहिली, म्हणजे हॅलोजनेशन कंटिन्यू होत राहिलं तर काय होतं? त्याचा दुसरा प्रॉडक्ट मिळतो. दुसरा प्रॉडक्ट बघा काय आहे याचा? हा याचा दुसरा प्रॉडक्ट आहे. ह्या केस मध्ये काय झालंय? दोन जे हायड्रोजन ॲटम आहेत ते कशाने रिप्लेस झालेले आहेत? Cl ने रिप्लेस झालेले आहेत. ते क्लोरिनेशन देते मी, म्हणजे पर्टिक्युलरली Cl ची जागा आपल्याला भेटते. ठीक आहे. क्लोरिनेशन म्हणजे क्लोरीन ऍड केलेला आहे, सबस्टिट्यूट केलेला आहे. ठीक आहे. सो ह्याचं नाव आहे मिथिलीन डायक्लोराइड. मिथिलीन डायक्लोराइड. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर अशीच पुढे जर ही रिएक्शन कंटिन्यू राहील तर पुढचा अजून एक प्रॉडक्ट भेटतो आपल्याला. बघा कुठला प्रॉडक्ट भेटतोय? 1 2 3. त्याचं नाव तुम्हाला माहित आहे, CHCl3. CHCl3. काय नाव आहे याचं? क्लोरोफॉर्म. काय आहे नाव? क्लोरोफॉर्म. ओके. हे तुमचं झालेलं आहे 11वीला. लक्षात असेल म्हणून पुन्हा एकदा मी नाव सांगते. ठीक आहे. आणि लास्ट जो प्रॉडक्ट भेटतोय, अगेन जर पुढे रिएक्शन कॅरी आउट होत राहिली क्लोरिनेशनची तर लास्ट एक प्रॉडक्ट भेटतो. तो काय आहे बघा?
CCl4. त्याचं नाव सुद्धा तुम्हाला माहित आहे, कार्बन टेट्राक्लोराइड. काय नाव आहे याचं? कार्बन टेट्राक्लोराइड. ओके, सो याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला एकदा पुन्हा सांगते, हा अल्केन घेतलेला आहे, अल्केन. सो आपली डेफिनेशन काय सांगते? when one or more hydrogen atom of alkane is or are replaced by halogen atom, then resulting compound known as halogen derivative of alkane किंवा अल्केन. ठीक आहे. सो याच्यामध्ये मिथेन हा अल्केन घेतलेला होता, त्याच्यातला हॅलोजनेशन केलेलं आहे, क्लोरिनेशन पर्टिक्युलरली केलेलं आहे. जर तुम्हाला ब्रोमीन ऍड करायचं असेल तर तुम्ही ब्रोमिनेशन करू शकता, आयोडीन ऍड करायचं असेल तर आयोडीनेशन करू शकता. ठीक आहे. Cl ऍड केलेला आहे म्हणून क्लोरिनेशन केलेलं आहे. सो पहिल्या केस मध्ये काय झालेलं आहे? एक हायड्रोजन रिप्लेस झालेला आहे एका हॅलोजनने. दुसऱ्या केस मध्ये काय झालंय? दोन हायड्रोजन रिप्लेस झाले दोन हॅलोजनने. तिसऱ्या केस मध्ये काय झाले? 1 2 3 तीन हायड्रोजन रिप्लेस झाले 3 Cl ने. आणि लास्ट केस मध्ये काय झालेलं आहे? चारही जे हायड्रोजन आहेत ते रिप्लेस झालेले आहेत कशाने? 4 हॅलोजन. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? मला वाटतं तुमचा हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. ठीक आहे. सो आपण नेक्स्ट बघूया काय आहे. सो नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे तो आहे क्लासिफिकेशन. काय कन्सेप्ट आहे? क्लासिफिकेशन. आता क्लासिफिकेशन म्हणजे काय? तर पर्टिक्युलरली आपण जे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बघतो त्यांचे कुठले टाइप्स आहेत का वगैरे, हे झालं त्याचं क्लासिफिकेशन. सो ह्याचे कुठले कुठले टाइप आहेत? सो हॅलोजनचे म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे दोन टाइप पडतात. पहिला तर मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, आणि दुसरा आहे पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. सो मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये काय होतं बघा? मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ह्या नावातच सगळं सांगितलेलं आहे. त्याचं मोनो म्हणजे किती? तर एक. हॅलोजन म्हणजे क्लोरीन ब्रोमीन आयोडीन. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? एखाद्या कंपाऊंडचा प्रोडक्ट. सो जर फक्त एक हॅलोजन ऍटम असेल एखाद्या कंपाऊंड मध्ये तर आपण त्याला बोलतो मोनोहॅलोजन. ठीक आहे. सो याची डेफिनेशन पहिली तर बघूया. when one hydrogen atom of alkane is replaced by one halogen atom, then resulting compound known as monohalogen derivative. ठीक आहे. मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? जर अल्केन मधला एक हायड्रोजन ऍटम जर एका हॅलोजननी रिप्लेस होत असेल आणि जो रिझल्टिंग कंपाऊंड आपल्याला भेटत असेल त्याला आपण मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह बोलतो. याचं एक एक्झाम्पल घेते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. ठीक आहे. सो याचं एक्झाम्पल आहे काय आहे हे? मिथिल क्लोराइड. या केस मध्ये काय झालेलं आहे बघा, मी मिथेन घेतलेला होता, CH4 घेतलेला होता. ठीक आहे. त्याच्यातला एक हायड्रोजन मी रिप्लेस केला म्हणजे एक हायड्रोजन रिमूव्ह आउट केला.
किती हायड्रोजन राहिले इथे CH3 आले का ते कशाने रिप्लेस केलेला होता जो एक हायड्रोजन रिप्लेस केला तो एका हॅलोजन ॲटमने रिप्लेस केलेला होता म्हणून मी इथे Cl घेतलेला आहे तुम्ही काही घेऊ शकता Br I वगैरे ठीक आहे सो मला CH3 Cl भेटलेला आहे म्हणजे मिथिल क्लोराईड म्हणजे जर एक हायड्रोजन ॲटम एका हॅलोजन ॲटमने रिप्लेस होत असेल तर मी त्याला बोलेन मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ठीक आहे अजून एक एक्झाम्पल देते मी CH3 CH2 CH2 Br ओके हा सुद्धा मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे कसा तर बघा आपला ओरिजिनल कंपाऊंड काय होता अल्केन CH3 CH2 CH3 याला आपण बोलतो प्रोपेन काय बोलतो प्रोपेन ठीक आहे ह्याच्यामधला CH3 मधला इथला घ्या किंवा इथला घ्या किंवा कुठलाही हायड्रोजन एक हायड्रोजन रिप्लेस केला समजा मी इथला रिमूव्ह आउट केला एक हायड्रोजन तीन होते आता किती झाले दोन झाले बरोबर आहे दोन झाले आणि त्याच्याऐवजी काय मी घेतलेला आहे तर Br घेतलेला आहे ठीक आहे इथे Br घेतलेला आहे म्हणून Br दाखवते म्हणजे ब्रोमीन घेतलेला आहे सो आता हा प्रोपेन राहिलाय का इथे तीन हायड्रोजन आहेत का नाही सो प्रोपेन इज कन्वर्टेड इनटू प्रोपीन ग्रुप प्रोपीन मध्ये कन्वर्ट झालेला आहे आणि हा ब्रोमीनचा काय होतो ब्रोमाइड होतो सो इट इज प्रोपीन ब्रोमाइड ठीक आहे समजलं याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम सुद्धा एकदा सांगते मोनो हॅलोजन म्हणजे काय जर एक हायड्रोजन ॲटम एका हायड्रोजन ॲटमने रिप्लेस होत असेल आणि आपल्याला रिझल्टिंग कंपाऊंड भेटत असेल तर त्याला आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बोलतो त्याच्यामध्ये मी दोन एक्झाम्पल घेतलेले होतं मिथेनचं मला मिथिल क्लोराईड भेटलेलं आहे आणि प्रोपेनचं मला प्रोपीन ब्रोमाइड भेटलेलं आहे ठीक आहे सो आपण ह्याचे जे नेक्स्ट जे टाईप आहेत ते बघून घेऊया आता मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह तर झाला याचा जो दुसरा टाइप आहे तो काय आहे पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह सो पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आता मोनो म्हणजे एक तसं पॉली म्हणजे अनेक म्हणजे एकापेक्षा जास्त सो याची बेसिक डेफिनेशन अशी आहे when more than one hydrogen atom are replaced by halogen atom then resulting compound known as पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ठीक आहे सो याच्यामध्ये आपल्याला काय बघायला भेटतं पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय पॉली म्हणजे एकापेक्षा जास्त ठीक आहे मग ते दोन असतील तीन असतील चार असतील ठीक आहे सो पॉली म्हणजे एकापेक्षा जास्त जर एकापेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम अल्केन मधले जर रिप्लेस होत असतील कशाने करस्पॉन्डिंग नंबर ऑफ हॅलोजन ॲटम म्हणजे जेवढे हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाले तेवढेच जर हॅलोजन ॲटम रिप्लेस होत असतील तर रिझल्टिंग कंपाऊंडला आपण काय बोलतो पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह आता ह्याच्यामध्ये ऍक्च्युअली टाइप्स पडतात तीन कुठले कुठले टाइप्स आहेत ते तर पहिला आहे डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ठीक आहे सो डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय ते बघून घेऊया आता डाय म्हणजे किती दोन सो दोन हायड्रोजन ॲटम दोन हॅलोजन ॲटमने रिप्लेस होत असतील तर आपण काय बोलू त्याला डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह when two hydrogen atoms of alkane are replaced by two halogen atom
then resulting compound known as dihalogen derivative. बघा, dihalogen derivative म्हणजे काय सांगतात, जर दोन हायड्रोजन ऍटम हे रिप्लेस होत असतील तर आपण त्या रिझल्टिंग कंपाऊंडला डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणतो. याचं एक एक्झाम्पल घेते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. एक्झाम्पल बघा, ह्याचं काय आहे, CH2 CL2. ठीक आहे, त्याचं नाव आहे मिथिलीन डायक्लोराइड. मिथिलीन डायक्लोराइड. सो मिथिलीन अगेन ह्याचा पॅरेंट आहे मिथिन, CH4. CH4 होता, ह्यातले दोन हायड्रोजन मी रिमूव्ह आउट केले. कशाने? दोन CL. दोन हायड्रोजन काढले म्हणजे हायड्रोजन राहिले किती? 4 मधनं 2 गेले, 2 हायड्रोजन राहिलेले आहेत तिथे आणि 2 त्याच्याऐवजी हायड्रोजन आलेले आहेत. समजले का इथपर्यंत? ठीक आहे. ह्याचा जो नेक्स्ट पार्ट आहे किंवा नेक्स्ट जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आहे ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सो ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? ट्राय म्हणजे 3, सिंपल. जसं मोनो म्हणजे एक, डाय मध्ये 2 हायड्रोजन ऍटम रिप्लेस होतात, तसं ट्राय मध्ये 3 हायड्रोजन ऍटम रिप्लेस होतात. कशाने? 3 हॅलोजन ऍटम. सो व्हेन 3 hydrogen atoms of alkane are replaced by 3 halogen atoms, the resulting compound known as ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. सो ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? जर 3 हायड्रोजन ऍटम आहेत अल्केनचे, ते जर रिप्लेस होत असतील कशाने? 3 हॅलोजन ऍटमने, नवीन येणाऱ्या 3 हॅलोजन ऍटमने जर रिप्लेस होत असतील तर मिळणारा जो कंपाऊंड असतो तो आपला ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह असतो. त्याचे एक एक्झाम्पल घेते बघा. याचे एक्झाम्पल आहे सिंपल, तुम्हाला माहित आहे. मी सगळे मिथेनचेच एक्झाम्पल घेते म्हणजे ते तुम्हाला समजतील सुद्धा. बेसिकली ह्याचा एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल CHCl3, याला आपण बोलतो क्लोरोफॉर्म. ठीक आहे, CHCl3. अगेन हा सुद्धा मिथेन याचा पॅरेंट आहे, CH4. ओके, 4 हायड्रोजन होते मिथेन कडे, त्यातले 3 हायड्रोजन काय झालेले आहे? रिप्लेस झालेले आहे. 3 हायड्रोजन गेले म्हणजे हायड्रोजन जातोय फक्त एक, राहिले हायड्रोजन एक आणि हॅलोजन किती आले? 3 गेलेत म्हणून 3 हॅलोजन ऍटम आलेले आहेत म्हणजे Cl3. ठीक आहे, याचं नाव आहे क्लोरोफॉर्म. कोणाला काही प्रॉब्लेम याच्यामध्ये? ठीक आहे. आता जो लास्ट पॉइंट आहे याच्यामध्ये तो आपल्याला बघायचा आहे, तो आहे टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सो तुम्हाला आता याची डेफिनेशन यायला पाहिजे, काही प्रॉब्लेम नाहीये. टेट्रा म्हणजे किती? 4. 1 मोनो म्हणजे 1, डाय म्हणजे 2, ट्राय म्हणजे 3 आणि टेट्रा म्हणजे 4. सो 4 हॅलोजन ऍटम ज्या ठिकाणी असतील ज्या प्रॉडक्ट मध्ये, म्हणजे 4 हायड्रोजन ऍटम अल्केनचे जर रिप्लेस होत असेल 4 हॅलोजन ऍटमने, तर आपण त्या कंपाऊंडला काय बोलतो? टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. बेसिकली लिहून ठेवते फक्त. When 4 hydrogen atom of alkane are replaced by 4 halogen atoms. Then resulting
compound known as tetrahalogen. ठीक आहे. सो टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये काय होतं तर एक एक्झाम्पल घेते म्हणजे तुम्हाला कळेल. अगेन CH4 मी घेतलेला आहे मिथेन जो आपला पॅरेंट आहे. ठीक आहे. CH4 चे जर चारही हायड्रोजन मी काढले आता इथे राहतोय फक्त कार्बन. ठीक आहे. चार हायड्रोजन आयटम कशाने रिप्लेस करायचे चार हायड्रोजन आयटमने. अगेन इथे सुद्धा मी Cl घेते. सो चारही हायड्रोजन काढलेले आहे. सो आलेला आहे माझं CCl4 असं सुद्धा लिहू शकतो आपण. CCl4 याला आपण बोलतो कार्बन टेट्राक्लोराइड. कार्बन टेट्राक्लोराइड. ठीक आहे. कार्बन टेट्राक्लोराइड बोलतो. तर ह्या केस मध्ये काय होतं चार हायड्रोजन आयटम जे मिथेनचे होते ऍक्च्युअली ते सगळे रिप्लेस झालेले आहेत क्लोरीनने. ठीक आहे. नवीन हायड्रोजन आयटमने रिप्लेस झालेला आहे. सो जो रिझल्टिंग कंपाऊंड आहे तो आपला टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ह्याला बोलतात टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. सो याचं नाव आहे कार्बन टेट्राक्लोराइड. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम? ठीक. सो त्याच्या पुढचं आपण बघणार आहोत. सिंपल कन्सेप्ट आहे. त्याचं पुढचं जे क्लासिफिकेशन आहे ते आहे क्लासिफिकेशन ऑफ अल्कीन हॅलाइड्स. आता हे झालं समजून घेण्यापर्यंत की हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय आणि त्यांचे काय टाइप्स असू शकतात. ओके. सो आता अल्केन हॅलाइड्स तर फॉर्म झालेले आहे म्हणजे जे हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह अल्केनचे तयार होतात त्याला आपण बेसिकली अल्केन हॅलाइड बोलतो. ठीक आहे. म्हणजे मिथेन पासून जर तयार झाला असेल तर मिथिल क्लोराइड किंवा ब्रोमाइड किंवा हॅलाइड सिंपल. ठीक आहे. सो आता ह्या केस मध्ये अजून तीन टाइप पडतात ह्याच्यामध्ये. प्रायमरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड and last one tertiary alkyl halide. सो सिंपल आहे. हे सुद्धा कन्सेप्ट तुमचा 11वी मध्ये झालेला आहे. बेसिकली या कन्सेप्ट मध्ये काय आहे की जो हॅलोजन आयटम अटॅच आहे तो एखाद्या कार्बनला अटॅच असेल. बरोबर आहे. जो तो हॅलोजन आयटम अटॅच आहे ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनला पुढे किती कार्बन अटॅच आहे म्हणजे तुम्ही हे ऐकलं असेल 11वी मध्ये. प्रायमरी कार्बन ॲटम, सेकंडरी कार्बन ॲटम, टर्शरी कार्बन ॲटम म्हणजे काय. ठीक आहे. जरी तुम्हाला माहित नसेल तरी मी इथे सांगणारच आहे. ठीक आहे. सो आपण फर्स्ट ऑफ ऑल बघूया प्रायमरी अल्किल हॅलाइड म्हणजे काय किंवा प्रायमरी कार्बन ॲटम म्हणजे काय. सो बेसिकली पहिले तर मी लिहिते हॅलाइड म्हणजे हॅलोजन ॲटम लिहिते Cl. त्याला कोणतरी एक कार्बन जोडलेला आहे. ठीक आहे. इथपर्यंत तर स्ट्रक्चर क्लिअर आहे तुमचं. अल्किल हॅलाइड मध्ये बेसिकली काय काय असायला पाहिजे एक हॅलोजन आणि एक तरी कार्बन असायला पाहिजे. ठीक आहे. सो आता प्रायमरी म्हणजे काय किंवा फर्स्ट डिग्री म्हणजे काय. ज्या हॅलोजनला हा कार्बन अटॅच आहे त्या कार्बनला पुढे एक तरी कार्बन अटॅच असलाच. ठीक आहे. एक कार्बन अटॅच असेल तर बघा हा आता या कार्बनची जस्ट व्हॅलेन्सी मी सॅटिस्फाय करते म्हणजे दोन व्हॅलेन्सी असते कार्बनला आणि मी चार व्हॅलेन्सी असते म्हणजे त्याला निदान चार बॉन्ड तरी यायला पाहिजे. तर चार बॉन्ड आलेले आहे. ठीक आहे. सो आता हा जो कार्बन आहे हायड्रोजन ॲटम इथे अटॅच आहे. हा तो कार्बन आहे. हा फर्स्ट डिग्री कसा तर त्याला फक्त एक कार्बन अटॅच आहे म्हणून फर्स्ट डिग्री किंवा प्रायमरी. किती कार्बन अटॅच आहे एक कार्बन अटॅच आहे म्हणून फर्स्ट डिग्री. समजलं. अजून एक एक्झाम्पल घेते म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. CH3
CH2 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 Br. दुसरा हॅलोजन घेतलेला आहे. तुम्ही बोलाल फक्त क्लोरीन क्लोरीनच का घेतात असं नको व्हायला म्हणून मी दुसरा हॅलोजन घेतलेला आहे, ब्रोमीन घेतलेला आहे. ठीक आहे. आता इथे मी चेन वाढवलेली आहे. बघा किती कार्बन आले 1 2 3 4. पण कसं आहे हा जो ब्रोमीन अटॅच आहे त्या कार्बनला, कुठल्या कार्बनला अटॅच आहे ब्रोमीन? ह्या कार्बनला अटॅच आहे. बरोबर आहे. ह्या कार्बनला फक्त डायरेक्टली किती कार्बन अटॅच आहे? फक्त एक. किती? फक्त एक. म्हणून प्रायमरी. काय आहे तो? प्रायमरी. समजलं? आता सेकंडरी म्हणजे काय बघूया. तुम्हाला क्लासिफाय करून दाखवते म्हणजे थोडंफार कळेल तुम्हाला. ठीक आहे. सेकंडरी अल्केन हॅलाइड म्हणजे काय? जसं प्रायमरी मध्ये हॅलोजन ऍटम अटॅच असलेल्या कार्बनला फक्त एक कार्बन अटॅच असला पाहिजे, तसं सेकंडरी मध्ये काय आहे? हॅलोजन ऍटम अटॅच असलेल्या कार्बनला निदान 2 कार्बन अटॅच पाहिजेत. निदान 2 कार्बन अटॅच पाहिजेत म्हणजे CH3 आणि CH3. ठीक आहे. आले 2 कार्बन. आता ह्या कार्बनला मी याची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करते. अगेन 3 नसते व्हॅलेन्सी कार्बनची. सो पहिले याची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करून देते. ठीक आहे. 4 झाले. पण आता डायरेक्टली बॉन्डेड किती आहे? कार्बन आहे तिथे 2 कार्बन. म्हणून हा सेकंड डिग्री किंवा सेकंडरी. समजलं? सेकंड डिग्री किंवा सेकंडरी म्हणजे काय? जर एखादा हॅलोजन ऍटम ज्या कार्बनला अटॅच आहे, एखादा हॅलोजन ऍटम ज्या कार्बनला अटॅच आहे, त्याला जर कंटिन्युएशन मध्ये 2 कार्बन अटॅच असतील, 2 कार्बन अटॅच असतील तर ते सेकंड डिग्री किंवा सेकंडरी कार्बन ऍटम. समजलं? आता लास्ट आपण एक बघूया टर्शरी म्हणजे काय. आता इथे तुम्हाला माहिती आहे की 3 कार्बन अटॅच असले पाहिजे कार्बन. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेते. अगेन इथे Cl दिलेला आहे, आपला आहे तो कार्बन सुद्धा दिलेला आहे. हा बॉन्ड असणं गरजेचं आहे अल्किल हॅलाइड बोलण्यामध्ये. ठीक आहे. सो टर्शरी मध्ये किती कार्बन अटॅच असले पाहिजे? CH3 CH3 CH3. निदान हायड्रोजन आणि कार्बन यांच्यामधला जो बॉन्ड आहे त्याला म्हणजे ह्या हायड्रोजनला जो कार्बन अटॅच आहे त्याला पुढे अजून टर्शरी मध्ये किती कार्बन ऍटम अटॅच असले पाहिजे? 3. 1 2 and 3. 3 कार्बन ऍटम अटॅच आहे. बरोबर आहे. म्हणून ह्याला काय बोलतो आपण? टर्शरी किंवा थर्ड डिग्री किंवा टर्शरी. समजलं? आता बघा पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करते, कन्फ्यूज होऊ नका. क्लोरीन आहे, त्याच्या बाजूला एक कार्बन अटॅच आहे. बरोबर आहे. या कार्बनला जर पुढे एकच कार्बन ऍटम अटॅच असेल, डायरेक्टली एकच, तर त्याला फर्स्ट डिग्री किंवा प्रायमरी बोलतो. काय बोलतो? फर्स्ट डिग्री किंवा प्रायमरी. या केस मध्ये सुद्धा हॅलोजन आहे, त्याला एक कार्बन अटॅच आहे. या कार्बनला डायरेक्टली फक्त हा कार्बन अटॅच आहे. हे दोन्ही कार्बन ऍटम त्याला डायरेक्टली अटॅच नाहीये. ठीक आहे. हा एकच आहे म्हणून फर्स्ट डिग्री. सेकंडरी मध्ये काय होतं? हा आहे हॅलोजन, त्याला कार्बन जोडलेला आहे. त्या कार्बनला पुढे अजून 2 कार्बन जोडलेले आहेत. बरोबर आहे. हे 2 कार्बन जोडलेले आहेत म्हणून त्याला आपण बोलतो सेकंड डिग्री किंवा सेकंडरी. आणि जर हॅलोजन ऍटम अटॅच आहे त्याला एक कार्बन जोडलेला आहे. त्या कार्बनला पुढे जर 3 कार्बन ऍटम जोडलेले असतील 1 2 and 3, सो आपण त्याला बोलतो टर्शरी. सो बेसिकली हॅलोजन बघायचं ह्या केस मध्ये. प्रेडिक्ट कसं करायचं? हॅलोजन बघायचा, त्याला अटॅच असणारा कार्बन बघायचा. ठीक आहे. आणि त्या कार्बनला पुढे किती कार्बन जोडलेले आहेत तेच फक्त बघायचे. या केस मध्ये एक कार्बन जोडलेला होता. अगेन ह्या केस मध्ये सुद्धा एकच कार्बन जोडलेला होता. या केस मध्ये हा एक CH3 जोडलाय, हा एक CH3 जोडलाय. 2 कार्बन ऍटम डायरेक्टली जॉइन आहे. सो त्याच्यासाठी सेकंड डिग्री. आणि ह्या केस मध्ये तर 3 कार्बन ऍटम डायरेक्टली जॉइन आहे, त्याच्यामुळे टर्शरी. समजलं?